हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कैरीपासून एक आंबा करीची रेसिपी बनवते. तर त्यासाठी मी एक कच्चा आंबा घेतला आहे आणि अर्धा नारळ घेतलेला आहे ओला. तर त्याचं मी खोबरं काढून घेतलेलं आहे आणि कैरी स्वच्छ धुवून घेतले. ती कच्ची कैरी आहे. तर सगळ्यात आधी तर आपण कैरी आणि खोबरं जे आहे तर ते किसून घेणार आहोत. तर आपल्याला कैरी काय पूर्ण यूज करायची नाही आहे. अर्ध्या नारळासाठी आपल्याला अर्धी कैरी वापरायची आहे. ती आपली ही तोतापुरी कैरी आहे तर ती काय फार आंबट नसते. नाहीतर आंबटवाली जर कैरी असेल तर तुम्ही यापेक्षाही थोडंसं कमी आंबा घ्या, म्हणजे फार आंबट होणार नाही. तर आता खोबरं किसून झाले. त्यानंतर मी कैरी अर्धी कट करून घेतली आणि त्याची साल काढून घेतले. त्यानंतर किसून घेतलेले आहे. तर आता आपल्याला त्याचं एक वाटण बनवायचे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी किसलेली कैरी आणि किसलेलं खोबरं घेणार आहे. त्यानंतर घ्यायचे आहेत 1 चमचा धने. तर हे अख्खे धने घेतलेले आहेत. आणि त्यानंतर एक छोट्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे मीडियम साईजच्या फोडी केलेत. एक 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा हळद घेतले आणि 1 चमचा मिरची पावडर घेतले. तर मिरची पावडर तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याची अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. तर ते तसं वाटलं जाणार नाही म्हणून मी पाणी घातलं आहे, नाहीतर तसंही वाटायला काही हरकत नाही आहे न पाणी घालता. पण बघू शकता आता पाणी घालून मी ते छान असं बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर करूयात त्याच्या फोडणीची तयारी. तर आता कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातले 2 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडंसं हिंग घातलं आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. त्यानंतर अगदी पाव चमचा मोहरी घातले आणि अगदी थोडंसं एक चिमूटभर म्हणाल तर जिरं घातलेलं आहे. ते छान तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. आपण वाटणामध्येही लसूण घातलेला आहे, पण असा ठेचलेलं लसूण घातल्यावर कसं टेस्ट छान येते. आणि आता त्यामध्ये वाटलेलं आपण खोबरं आणि कैरीचं वाटण घालणार आहोत. तर ते फोडणीमध्ये घातले. त्यानंतर आता ती वाटी धुवून पाणी घालणार आहोत आणि आता त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. तर हे अगदी दाटसर आहे, अगदी आपली इडलीसोबतची चटणी वगैरे कशी असते त्या टाईप ही कन्सिस्टन्सी आहे. तर त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालते. तर मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला ते किती पातळसर किंवा दाटसर हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता, किंवा तुम्हाला तसं घट्ट हवं असेल तुम्ही घट्टही ठेवू शकता. त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे, कारण कैरी थोडीशी आंबट असते. तीही ऑप्शनल आहे, म्हणजे साखर घालणं तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल. त्यानंतर अगदी एक 4 ते 5 मी त्याच आंब्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत. तर या कशा खात असताना म्हणजे छान टेस्ट येते त्याची, त्यामुळं घातलेले आहेत. तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालू शकते. आणि आता आपल्याला हे अगदी 5 ते 10 मिनटं उकळवून घ्यायचं आहे चांगलं. अगदी त्या आपल्या भाजीला छान थिकनेसपणा आला पाहिजे. तर आता बघू शकता एक 7 ते 8 मिनटं मी अगदी लो टू मिडियम गॅसवर ही भाजी छान अशी उकळवून घेतली. तर आता बघू शकता आपली करी बऱ्यापैकी तयार झालेली आहे. तर मी आता ती काढून घेते एका प्लेटमध्ये. तर ही तुम्ही भातासोबत किंवा अगदी चपाती फुलके याच्यासोबत खाऊ शकता, पण भातासोबत तर ती खूप छान लागते. गरमागरम ही आंब्याची करी आणि त्यासोबत गरमागरम भात खायला खूप छान लागतं. तर एकदा माझ्या या पद्धतीनं नक्की मँगो करी करून बघा. आणि मी बनवलेली ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.